चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत आहे. आणि प्रत्येकानं म्हटले कुणबी चषकाची उत्सुकता फार होती. जसं त्या चातक पक्षाला आपली तहान भागवण्यासाठी ओढ असते ती त्या पावसाची, तसंच प्रत्येक आपल्या मंडणगड तालुक्यातील खेळाडूला आपला खेळ दाखवण्यासाठी ओढ असते ती या कुणबी चषकाची. ती उत्सुकता कालच्या दिवसामध्ये संपली आणि हे 26वा पर्व आहे. 26वा पर्व आहे. 26 वर्षाचा अगदी गौरवशाली परंपरा असलेला मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचा कुणबी चषकाचा सोहळा आणि त्याला होते आजच्या दिवसाला सुरुवात. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 3 षटकांचा सामना असणार आहे. आणि प्रत्येक संघाला अजून एक महत्वाची सूचना, कारण जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरतीच तुम्हाला दाखल व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले आहे. एक षटक जे पॉवर प्लेचं षटक असणार आहेत. आमच्या डीव्हीएनची पूर्ण टीम रेडी झालेत. आमचे स्कोरर देखील रेडी झालेत. क्रिश आणि एका बाजूला मनीष अशी सलामीची जोडी. नामनीय संघ फलंदाजी करतोय. बोरकर संघानं टॉस जिंकला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की सकाळचं सत्र आहे, 3 षटकांचा सामना आहे आणि समोर त्यांनी क्रिसचा उल्लेख केला होता. क्रिस सारखा एक फलंदाज आहे, त्याच्यामुळे कमीत कमी धावांवरती विदिन 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न ते देखील करतील. चला मॅच सुरू करायची आणि ज्यावेळेला पहिला चेंडू पडेल ना त्यावेळेला तुम्हाला वेळ सांगितली जाईल. 10 मिनिटांसाठी 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं दिली जातील आणि जसा पहिला चेंडू डिलिव्हर होईल, जसा चेंडू पहिला हाताळला जाईल, तसं तुम्हाला सांगितले जातील की घड्याळामध्ये आता बरोबर वेळ किती झालेली आहेत. पंचाकडे इशारा येतोय 9 वाजता मॅच स्टार्ट. लेट्स प्ले. पडला, थोडासा आत आला. थोडासा सकाळच्या सत्र आहे, त्याच्यामध्ये एखाद्या जसा आंतरराष्ट्रीय सामना बघतो ना जसा स्विंग मिळतो तसा पहिल्या चेंडूवरती थोडासा स्विंग झालाय, चेंडू आत आलाय. आणि बोरकरच्या संघाला माहिती आहे की चेंडूलाही आत आणायचे, आपल्याला मॅचही आत आणायचं आहे आणि कुणबी चषकामध्ये अजून आपल्याला पुढे जायचं आहे. चेंडू हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. चेंडू बॉन्ड लाईनच्या जवळ फील्ड केलाय, पण स्क्वेअर लेग वरनं इशारा आलाय. स्क्वेअर लेग वरनं इशारा आलाय. गोलंदाजी शैली त्याच्यावरती थोडासा संशय असतात. शैली संशयास्पद आहेत आणि पंचांनी लगेच सांगितले की इट्स अ चक बॉलिंग आणि नो बॉल. त्याच्यामुळे गोलंदाजाला जावं लागेल. त्या लिस्टमध्ये अजून एक गोलंदाज येईल. ती लिस्ट जी बनली गेली आहेत त्या लिस्टमध्ये अजून एक गोलंदाज रुपेश जोशीला जावं लागतंय. कालचा दिवस भरपूर चांगल्या पद्धतीने घातला होता. अ, ब आणि क 3 गटामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवली होती आणि पहिल्या फेरीच्या सामने संपल्यानंतर आज दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली. आता एक एक संघ जसा पुढे जाईल तसा ते क्वालिफायची रेस अगदी निर्णायक टप्प्यावरती पोहोचणार आहेत. आता तेजस अजून त्या दिशेने चाललाय.
इथे झेल सुटलाय, इथे झेल सुटलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या क्षणी हातांची ओंजळ उलट्या बाजूला थोडीशी झाली होती, त्याच्यामुळे हा झेल सुटलाय. जीवनदान देखील लाभले. हा फटका खेळला गेला होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते, जबरदस्त येण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत हातातनं चेंडू निसटला. 2 धावा, दोन्ही चेंडूवरती 2 वेळा जीवनदान, एक तर नो बॉल आणि त्यानंतर सुटलेला झेल. आता समोर आला अगदी कॉम्बॉक्स पॅव्हेलियनच्या दिशेनं आलेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आजच्या दिवसातील पहिला सिक्सर, कुणबी चषकातला पहिला षटकार. ती अगदी फुल फेस ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. अजून एक रन. लेग बाईचा इशारा होता पंचाकडनं. एकदा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. एकदा धावफलकावरती आपण नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, पॉवर प्लेचा षटकाचा खेळ. 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. आज थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे. अजून आपण आई चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू आणि लोअर फुलटॉस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुलटॉस बॉल जो स्वीप करण्याचा प्रयत्न मिस झालाय. धावफलका थोडासा थांबलाय. 12 पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडासा लांबून खेळ, दुरून खेळ. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक, कॉलिंग झाली, चुकी झाली, कॉलिंग झाली होती. चेंडूच्या खाली देखील क्षेत्ररक्षक आले होते. पण तोपर्यंत तिसरी धाव. एक तर झेल सुटला, जीवनदान लाभलं. 3 धावाही आल्यात. पहिल्या षटकामध्ये सर्व काही बॅटिंग करणाऱ्या टीम धामणी अच्या बाजूने गेले. धामणी पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 15. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात झाली. ज्यावेळेला टॉस जिंकला होता बोरकरच्या संघानं आणि धामणीच्या असंघाने सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी तगडा आहे, त्यांची बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही 3 षटकामध्ये 40 करण्याचा प्रयत्न करू. तर बोरकरच्या संघाने सांगितलं होतं आम्ही 30 वरती थांबू. आता ही लढाई 30 आणि 40च्या मध्ये थांबणार. 30-40 मध्ये ही लढाई थांबणार आहे. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विवेक. विवेक येतोय गोलंदाजीसाठी. विवेक येत असताना आता पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक आहेत. 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. ऑफ साईडला जर पाहिलं तर शॉर्ट टर्नमॅन, पॉइंट कव्हर, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. मागे आला थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फील्ड केले गेले. थ्रो येईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता थ्रो करावा की न करावा, कसा करावा की न करावा, या गोष्टीला देखील महत्वाचं. एक रन, एक धाव ही महत्वाची. विवेकला कमबॅक करायचंय, कारण पहिले षटक 15 धावांचं केलंय. या षटकामध्ये 2 गोष्टी, कमबॅक आणि विकेट, या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. दोन्ही गोष्टी करायच्या. समोर आला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. झेल टिपला जातोय. रुपेश यांनी टिपलाय झेल. अगदी शेवटच्या षटकापर्यंत चेंडूवरती नजर ढळू दिली नाहीये आणि एक चांगला कॅच, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाला धावा लागतंय ते पॅव्हेलियनच्या दिशेनं. क्रिश मात्र तंबूच्या दिशेने ते येत असताना हा फटका खेळला होता. अगदी तो लिव्हिंग एज टॉप एज लागला आणि समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. धावत आले आणि शेवटच्या क्षणी बॉन्ड लाईन आणि आपलं संतुलन हे साधत असताना चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाला धावा लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. पहिला धक्का बसलाय आणि विवेक यांना लाभले पहिलं यश. पहिलं फलंदाज बाद करण्यात यशस्वी विवेक देखील झालेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. क्रीजचा बाद होणं टीमसाठी थोडंसं सेटबॅक आहेत, पण ही संधी आहे. प्रत्येक वेळेला कदाचित क्रीज धावा करणार नाहीयेत,
क्रमांक 3-4 तेही महत्वाचे आहेत. फुलर अँड डिलिव्हरी समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जवळ तोपर्यंत आता धाव घेणार नाहीत कारण चांगले क्षेत्ररक्षक आहेत. रुपेश होते तिथे. रुपेशनं चांगलं फील्ड केलं गेलं. थ्रो येईल तोपर्यंत एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. चांगली गोलंदाजी अगदी गुडलेंदवरनं थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता. जागा बनवून इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं चेंडूला. मिस केलं गेलं. डॉट बॉल. पहिलं षटक 15 धावांचं आल्यानंतर जे करायचं होतं गोलंदाजाला विवेकना ते त्यांनी केलेलं आहे. काम अगदी योग्य पद्धतीनं साकारलंय. आता जास्त बाहेर आहे. पंच सांगतात इतका बाहेर आहे. इतका बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. जास्त बाहेर आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चेंडू खेळवण्यात आला होता. एक अतिरिक्त धाव असतात. अवांतर धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 18 रन ऑन बोर्ड. प्लॅन मिस पडला. हलकासा जसं वाटलं की थोडा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय कारण लाईनला मिस केलं होतं. बॅटचा फ्लो पाहिला तर कदाचित तो वाईट स्ट्रॉंग ऑन मिडविकेटच्या दिशेने गेला होता. त्या कारणासोबत चेंडू पडला आणि प्लॅन मिस. स्विंग बॅट स्विंग झाली पण चेंडू मिस झालाय. एक चांगला चेंडू एक वाईट बॉल. एक चांगला चेंडू एक वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल. यानंतरचा होणारा मॅच किल्ला वरचेवाडी आणि देवारे. किल्ला वरचेवाडी आणि देवारे यामध्ये होईल टॉस. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटच्या अगदी बाहेरच्या कडेला लागला. आउटसाइड एज आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जातोय. त्यानंतर अ गटामधला तिसरा सामना होईल. पन्हाळी अ आणि शेवरे अ. बिग मॅच बिग फाईट त्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत कारण आता एक तुल्यबल संघामधली लढत भिडत. किल्ला वरचीवाडी आणि देवारे. आपण टॉससाठी या. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी राज. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15. या मागच्या षटकामध्ये आल्या 5 धावा आल्यात. शेवटचं षटक आहे. कॅप्टननं म्हटलं होतं 40 पर्यंत जायचं आहे तर समोर सांगितलं होतं 30च्या आत थांबायचं आहे. 30 आणि 40 मधली लढाई. अकोटप्याचा चेंडू होता. पूलचा प्रयत्न जोपर्यंत शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक पोचतील फील्ड करतील. 2 धावा. तिसऱ्या धाव्यासाठी स्ट्राईक पाहिजे. डेस्परेट आहेत. भाई थोडीशी सुस्ती घालवा. रात्री कदाचित काही जण उशिरा झोपले असतील. सकाळी लवकर उठल्यात पण सुस्ती घालवायची आहेत कारण ही स्पर्धा पुन्हा अशी संधी मिळणार नाहीये. या कुणबी चषकामध्ये खेळण्याची संधी तुम्हाला वर्षातनं एकदा मिळते. त्याकरता बाबा सुस्ती नाही करायची आहे. थोडंसं रिफ्रेश व्हा आणि काही चुकलं असेल तर त्याला रिपेअर करा रिफ्रेश करा आणि असं वाटलं बाबा संपलाय त्यावेळेला रिचार्ज करा. दॅट्स अ रिपेअर रिफ्रेश आणि रिचार्ज वाला खेळ आहे. अकोटाप्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रूप. सौकार. शॉर्टम पूलचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. कुणबी चषकामधला एक दमदार सौकार. या 4 रन स्कोर 27. अजून एक फटका पण मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. रुपेशने सांगितले थांब बावा थांब. गडबड करायची गरज नव्हती. गोंधळ करायची गरज नव्हती. तुम्हाला आडवं येण्याची गरज नव्हती. म्हणून सांगताना चांगल्या कार्याला मांजरीपेक्षा माणसंच जास्त आडवी जातात. तसा आता खेळ आहे. थोडेसे मध्ये आले. गरज नव्हती त्यावेळेला ते आडवे आलेत कारण कॉलिंग केली होती रुपेश आणि त्याने सांगितलं होतं की बाबा थांब हा झेल माझा आहे. इट्स माइन. हा मी झेल टिपतोय. आता स्कोरबोर्ड झालाय त्या 30च्या जवळ. 29 मी म्हटलं होतं ही लढाई 30 आणि 40च्या मध्ये जाणार. 30 आणि 40च्या मध्ये ही लढाई चालली आहे.
शरीरावरती चेंडू आदळला याची गरज नव्हती. स्वतःला एकदा चिमटा काढायला सांगा बाबा, मॅच खेळतोय आपण, थोडासा जागा करा. एक आलं होतं नाटक आणि नंतर पिक्चर पण आला होता जागो मोहन प्यारे. भाई थोडस जागवा, जागवा, जागा करा आणि सांगा हा महत्वाचा मॅच आहे. इतकी शिथिलता, इतकी कॅज्युअल एफर्ट, इथून या स्पर्धेबाहेर जावं लागेल. धावा धापलकावरती 31 मॅचच्या मधोमध येत नाही. स्क्वेअर लेगला शतरक्षक प्रकारे चेंडू परत आला, जो परत येईल फील्ड करील. ओ थ्रो पुन्हा एकदा, थ्रो टप्प्याटप्प्याने आलाय, टप्प्याटप्प्याने आलाय पण बरोबर आलाय. फलंदाज होतोय धावात, या चेंडूवरती घडी होतोय बाद. सिंगल रन, 32 धावा धावफलकावरती असताना. देवारे संघाचे कर्णधार आल्यात, तर आपण लगेच या किल्ला वरचीवाडी, कारण जी वेळ आपल्याला दिली होती ना ती वेळ आपल्याला पाळायची आहे. कारण वेळ नाही पाळली ना तर सकाळच्या वेळेला ज्या वेळेला लोकल पकडायला जातो ना, 1 मिनिटाने ट्रेन गेली का कसा राग येतो आपल्याला, तसा वेळेचं गणित आहे. ते गणित तुम्हाला अगदी योग्य जुळवायचं आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, इनिंग मधला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला, चेंडू जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केले, थ्रो येईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा होता पंचाकडनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. कॅप्टननं 30 म्हटलं होतं, एकाने 40 म्हटलं होतं, त्याच्यामध्ये गाडी थांबले. 33 वरती धावफलक थांबलाय. 34 धावांचा पाठलाग करायचाय. आपण टॉस करूया. किल्ला वरची वाडी आणि देवारे यामध्ये होईल टॉस. सोबत ऐकूया टायटल सॉंगला आमचे डीजे राज रेडी आहेत. शशिकांतजी भोवर साहेब ते उपस्थित आहेत, अगदी गोटेगावचे, आणि त्यांचे शुभ हस्ते टॉस होईल. किल्ला वरचीवाडी आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे देवारे, यामध्ये होईल टॉस. टेल इज अ हेड. दादा दोघांना आपण शुभेच्छा द्या आणि आपण असं नसं व्हायचंय. देवारे संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपला निर्णय बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला काही खास कारण आहे, कारण सकाळचं सत्र आहेत, बरेच जण फिल्डिंग घेतात. आपण थोडासा वेगळा निर्णय घेतलाय, त्याला काय कारण? कारण म्हणजे बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्याच्यामुळे बॅटिंग पहिल्यांदा घेत. बघा, तुम्ही सांगितले की तुम्ही इतक्या धावा धावफलकावरती आणू, कदाचित बॉलिंग अटॅकनं समोरच्याला थांबवण्याचा प्रयत्न करू. पुढचा मॅच सुरू होतो त्याकडे तुम्हाला शुभेच्छा जातील. आता टॉस कदाचित मनासारखा नाही झालाय, पण निर्णय बरोबर आलाय, कारण तुमचाही निर्णय कदाचित तोच असता. निर्णय तर बॉलिंग घ्यायचाच होता, पण तो आता आमच्या हितमध्ये आलाय तर ठीक आहे. कधी कधी असं असतं ना की अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. म्हणजे टॉस त्यांच्या बाजूने गेला पण निर्णय तुमच्या बाजूने आला, पण तुम्हाला फिल्डिंग करायचे. त्यांनी सांगितलं बॅटिंग ऑर्डर त्यांची चांगली आहे, तर तुमच्याकडे आज पूर्ण जी टीम आहे त्याच्यातले 2 असे कोण गोलंदाज असतील ते कदाचित त्यांच्या टीमला जास्ती धावा करण्यापासून रोखतील. हा, बॉलिंग अटॅक पण आमचा चांगला आहे. माझ्याकडे पण बॉलर आहेत चांगले आमच्या टीममध्ये पण खूप चांगले बॉलर आहेत. ते त्यांच्या बॅटिंग ऑर्डरला थांबवू शकतील. चला, तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील, कारण मॅच ऑनगोईंग आहे. दोन्ही संघांना देवारे आणि किल्ला वरचेवाडी. टॉस जिंकला देवाऱ्याच्या संघानं आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू. अगदी सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह इंटेंटनं त्यांनी हा निर्णय घेतला, कारण त्यांची बॅटिंग ऑर्डर आहे, त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्याही मॅचला मजा येणार आहे. पण मैदानावरती मॅच सुरू आहे, त्याही मॅचच्या दिशेनं जाऊया. 34 धावांचा पाठलाग करायचा. अगदी थोडीशी विश्रांती आहे आणि येऊया मॅचच्या दिशेनं. आणि कुणबी चषकाचा आपण टायटल सॉन्ग ऐकतोय, पण जे टायटल सॉन्ग ज्यांच्या संकल्पनेत ते साकार झालेले आहेत ते दीप जोशी हे देखील इथे उपस्थित झाले आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं, कारण अगदी सुंदर गाणं. प्रयत्न या सर्व गोष्टी या गाण्यामध्ये आहेत.
पाठलाग त्याला होते सुरुवात. 34 धावांचा पाठलाग केला जातोय. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. पहिला चेंडू पुढे खेळू मागे खेळू, पुढे खेळू की मागे खेळू, आगे जाय पीछे जाय, यामध्ये होते रुपेश आणि राज अशी सलामी जोडी आणि क्रिश. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक चेक चेक, हॅलो चेक चेक. चला मॅच अगदी स्टनिंग स्टार्ट झालाय, स्टनिंग स्टार्ट. विजयजी गांगरुल यांच्याकडनं एक प्राइज आलंय. हॅट्रिक आला तर 500 रुपये. WWW. आता प्रत्येक जण आहे ना IT क्षेत्रामध्ये आहे, तो वेबसाईट क्रिएट करतो. आता देखील वेबसाईट क्रिएट करायची आहे. WW. तिसरा W येतोय का बघूया. आणि तिसरा W आला तर बबलू ही खुश होईल. पण चांगली सुरुवात कृष्ण केलेली आहे. पहिला त्यांनी बात केलं ते रुपेशला आणि आता विवेकला. दोन मोठे धक्के लागलेत. एका धक्क्यातनं सावरतोय तोपर्यंत लागलाय दुसरा धक्का. पण या धक्क्यातनं सावरावा लागणाऱ्या बोरकाच्या संघाला 34 धावांचा पाठलाग आहे. 34 35 पेक्षा कमी आहेत. पण बाबा काठावर पास नाही व्हायचंय, अगदी त्या काठावरती जायचंय, त्या पल्ल्याड जायचंय, त्या किनाऱ्यावरती उतरायचंय आणि आपली नाव अगदी सुखरूप किनाऱ्याला लावायची आहे. विकी जाधव यांच्याकडनं देखील 500 रुपये आहेत. याचा अर्थ हा जर विकेट आला तर 500 + 500 आता. आणि अमर यांच्याकडनं देखील 500 1500 झाल्यात. WW. ओ डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. कृष्ण अगदी पहिल्या षटकामध्ये दाखवून दिले की आम्ही या 34 आहेत ना, या तुम्हाला 44 वाटतील इतका तिखट मारा करणार. तर फलंदाजाला देखील विचार करावा लागणार आहे. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी योगेश. आता दोन गोष्टी घडल्यात. या षटकामध्ये एकदा हॅट्रिकची संधी आली होती, ती निसटले. पण हे षटक चालले मेडन ओव्हरच्या दिशेनं. मेडन ओव्हर. शेवटचा बॉल बाकी. एकदा टाळ्यांचा गजर. क्रिस सर येईल. क्रिसची गोलंदाजी जबरदस्त. आणि विजयजी गांगुर्ले यांच्याकडनं मॅडन ओव्हर आला तर 500 रुपये. आता बघूया UPI न कधी कधी नेटवर्क नसलं का पेमेंट होत नाहीत. मागे नाही झालं ते हॅट्रिकला, पण आता होऊ शकतं. डॉट डॉट. पण शेवटच्या बॉलवरती डॉट नाही आलाय. शेवटच्या बॉलवरती धमाका धमाका. आणि चेंडू गेला सर मिड विकेट सीमारेषा पार. ए सिक्सर. षटकार.
भाई वार तुम्ही केला, पलटवार आम्ही करणार, हल्ला तुम्ही केला, प्रति हल्ला आम्ही करणार, अटॅक तुम्ही केला, काउंटर अटॅक आम्ही करणार. दॅट्स अ काउंटर अटॅक. काउंटर अटॅक आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे. 12 चेंडूचा खेळ, 28 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 28. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. तेजस स्ट्रायकरला राज. राज समोर खेळलाय, चेंडू बॅटच्या मधोमध लागलाय, चेंडू चालला डोक्यावरनं, राजनं ठोकलाय ठोकलाय ठोकलाय, चौकार. एका षटकामधले 6 चेंडू ज्या वेळेला होत होते राज नॉन सेकंडला होते, पाहत होते भाई अपना टाइम कब आएगा, अपना टाइम आएगा तो आपण भी अपना खेळ दिखाएगा, ते दाखवले. अवैध खेळलाय चेंडू, बारी 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 सबकी बारी. पहिले बल्लेबाज की अब गेंदबाज की. विकेट आलाय, फलंदाज जातोय माघारी पॅव्हेलियनच्या दिशेनं. बाद. ज्यांचा आपण आवाज ज्यांचा आपण ऐकतात ना, त्या गाण्यामागे दीपजी जोशी हे देखील दाखल झाले. त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, कुणबी चषकाचं हे टायटल सॉन्ग अगदी भावना, आत्मीयता सर्व काही त्या गाण्यामध्ये आहेत आणि ते देखील दाखल झाले. त्यांनाही विनंती आहे, दीपजी आपल्याला देखील विनंती आहे, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती जे मुख्य मंच आहे, अतिथी कक्ष आहे, त्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. मॅचचा आनंद घ्यायचा आहे, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मॅच दोन्ही बाजूला चाललाय, कधी चौकार, कधी षटकार, कधी विकेट, कधी डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर, कधी विकेट, कधी चौकार, कधी डॉट बॉल. वाईड इश लॉंग ऑन लाता डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चौकार, 4. लॉफ्ट ड्राईव्ह, कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. आता अगदी मिडल आणि ऑफ स्टंपच्या वरून चेंडू पार झालाय. एकदा स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 14 धावा झाल्यात, 20 करायचे आहेत, 20 करायचे आहेत. 7 चेंडूचा खेळ आहे, 7 मध्ये 20. बरेच जण 7-20 ची लोकल पकडून जातात. आता ही कहाणी 7-20 वाली आहे. एवढ्या लवकरची लोकल पकडायची तर हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. यावरचा चौकार, यावरचा षटकार. आणि लोकलचा उल्लेख केला तर असा सीन नेहमीच बघतो, जसा लेग स्टंपच्या बाहेर गेला ना, फलंदाज बाजूला झाला, नालासोपारा आला का आपले विरारवाले बाजूला होतात. असा चेंडू तसा नालासोपारा आला का विरारवाले बाजूला होतात, कारण माहिती आहे बाबा मध्ये उभं राहिलं तर प्रॉब्लेम येणार. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. ओ पडला, थोडासा हात आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 6 मध्ये करायचे आहेत. 19 मॅच 19-20 वाला आहे, त्या बाजूला जाऊ शकतो. बोरकत वर्सेस धामणी अ मधला हा सामना आहे, हा पहिला सामना आहे आणि कुणबी चषकाचा आजचा दुसरा दिवस, त्यामध्ये पहिला सामना रंगलाय. इकडे असोसिएशनच्या माध्यमातून आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेला कुणबी चषकाचा अगदी 26 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेला कुणबी चषक 2026 आपण अनुभवत आहेत. यानंतर होणारा मॅच किल्ला वर्चेवाडी आणि देवारे, आणि त्यानंतरचा मॅच देखील आपण सांगणार आहोत, कारण त्यांनी देखील रेडी राहायचंय. 6 मध्ये 19. फुलटॉस बॉल, पिच ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला चेंडू जातो, जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव, या चेंडूवरती पूर्ण धावायचं की नाही धाव. काही जण सांगत होते भावा धाव, तुला धावायचंय, पण आज एक तर पाहिलंय की धामणी असंघाचे भरपूर पाठीराखे आहेत मिड विकेटला. आता कॅमेरा मारल्यानंतर लक्षात येईल की किती पाठीराखे आहेत. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. धामणी अस कडनं फुलटॉस बॉल स्क्वेअरच्या दिशेने केल्या, 1 बाउन्स फील्ड केलं जाईल. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत
एक धाव या चेंडूवरती पूर्ण. वर होता पण कदाचित त्या क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जो केलाय. आता 4 बॉल आहे, 4 मध्ये 17. मॅच सुटलाय. 34 करायच्या होत्या ना, फक्त 17 झाल्यात. अजून 17 करायच्या. 3 बॉलचा खेळ आहे आणि 3 मध्ये 17. येणारा चेंडू हा अगदी सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. दॅट्स अ मॅच बॉल होता. हा चेंडू नाही कनेक्ट झालाय. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज धामणी असंघाला सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक आलाय. आज रविवारचा दिवस आहे. संडे इज द फन डे, संडे इज द एंटरटेनमेंट डे. आणि संडे आपल्या प्रत्येकाला पाहिजे असता सुट्टीचा दिवस. टॉप एज लागलाय पण थोडासा दूर वर आहे. क्रिश प्रयत्न का आता फक्त औपचारिकता बाकी. पहिला सामना होता जिथे टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बोरकतने केला. 33 धावा केल्या. 34 धावांचा पाठलाग करताना कमी पडला. आला की पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, पण नंतरचं जे षटक होतं ते खास करून तेजस त्या षटकामध्ये देखील धावा आल्या. पण हा मॅच अगदी आरामात इथे जिंकलाय. तो टीम धामणी असंघ इथे विजयी होतोय आणि या विजयामध्ये महत्वाचा वाटा ज्या खेळाडूने उचललाय. कारण 2 खेळाडू आहेत. एकानं गोलंदाजी केले, फलंदाजी देखील केले, बॅटिंग केले, बॉलिंग केले, एकानं बॉलिंग केले. या दोघांमध्ये निवड करण्यात येते. त्या खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच आणि त्या खेळाडूचं नाव आहे क्रिश राहिलेत सामनावीर.